नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सध्या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे का? की या संपूर्ण देशाची वाटचाल आता हुकुमशाहीच्या दिशेने जात आहे? असे संपूर्ण प्रश्न जे आहेत ते या देशातील जनतेपुढे आता सध्याला उपस्थित होत आहेत. कारण काय आहे तर संपूर्ण प्रकरण तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे की दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी ज्या पद्धतीने जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, पर्यावरणवादी आहेत, एज्युकेशनिस्ट आहेत, ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत मोलाचं कार्य केलेलं आहे. त्यांच्या या कार्यामुळे सरकारकडून त्यांना विविध पुरस्कार देखील देण्यात आलेले आहेत. अशा व्यक्तीला अर्थात सोनम वांगचुक ज्यांनी दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी नीट पेपर फुटी लीक प्रकरणाच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत उपोषण सुरू केलेलं होतं. सलग 20 दिवस हे उपोषण त्यांनी केलं आहे. 21व्या दिवशी ज्या पद्धतीने त्यांना आंदोलन स्थळावरून उचलण्यात आलं ते कृत्य अतिशय निंदनीय आहे. आपल्या संवैधानिक लोकशाही विमुख देशाला शोभण्यासारखे कृत्य या सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले नाही. त्यावरती विविध राजकीय नेते मंडळीच्या माध्यमातून सरकारवर टीका देखील केलं जात आहे आणि सरकारची आता ही वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने जात आहे का? असा देखील प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात येत आहे. ज्यावेळेस सोनम वांगचुक यांना आंदोलनाच्या ठिकाणावरून सफदरगंज या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, भरती करण्यात आलं. त्यावेळी त्यांची वैद्यकीय तपासणी आहे ती करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या ज्या धर्मपत्नी आहेत, त्यांना त्या रुग्णालयामध्ये जाऊ दिलं नाही. त्यांचे पर्सनल जे काही डॉक्युमेंट्स आहेत किंवा जे मोबाईल्स वगैरे आहेत, त्यांना अलाऊ केलं नाही. त्यांच्याकडून मोबाईल्स वगैरे जप्त करण्यात आलं. तर हे कुठेतरी या सरकारच्या माध्यमातून दडपशाही होत आहे का? किंवा हुकुमशाही होत आहे का? असे प्रश्न आज संपूर्ण देशातील जनतेपुढे उभे टाकलेले आहेत. मित्रांनो, सोनम वांगचुक यांच्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके हे उपोषणाला बसलेले आहेत. उद्या 20 जुलै रोजी त्यांच्यामार्फत थेट संसद भवनावरती मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये संपूर्ण देशभरातील विद्यार्थी असतील, युवक-युवती असेल, पालक असतील, सर्वांना त्यांनी आव्हान केलेलं आहे सहभागी होण्याकरिता. कारण काय आहे तर नीट पेपर लीक प्रकरणावरून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे. मित्रांनो, काय पाप केलं त्या 22 निष्पाप विद्यार्थ्यांनी ज्यांनी आत्महत्या केलेली आहे? कारण काय आहे तर जे पेपर फुटलेलं आहे, त्या पेपर फुटीच्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे. तर या देशामध्ये कुठेतरी या विद्यार्थ्यांचा अधिकार हिरावून घेतलं जात आहे का? ज्यांनी स्वप्न पाहिलेले आहेत, इंजिनिअर व्हायचं, डॉक्टर व्हायचं किंवा इतर पदभरतीमधून आपल्या हक्काची नोकरी आपल्या प्रामाणिकपणाने कष्ट करून मिळवायची जी आशा असते, ती कुठेतरी त्यांच्या आशेवरती हे सरकार पाणी फिरवत आहे का? हे सध्याचं चित्र जर आपण पाहिलं तर हेच आता सुरू आहे. ओके. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून सोनम वांगचुक सरांनी गेली 20 दिवस आमरण उपोषण केलं. अन्नाचा एकही कण त्यांनी प्राशन केलं नव्हतं. तर अशा व्यक्तीला त्या आंदोलन स्थळावरून ज्या पद्धतीने उचलण्यात आलं, ते कुठेतरी आपल्या लोकशाही विमुख देशाला शोभण्यासारखं कृत्य या सरकारमार्फत करण्यात आलेलं नाही. ओके. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर मित्रांनो, तुम्हाला देखील मोठ्या संख्येने उद्या दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी उपस्थित राहावं लागणार आहे. का? जर आपण त्यांच्या सपोर्टमध्ये थांबलो नाही, तर उद्या हीच परिस्थिती आपल्या देखील मुलं-बाळांवरती येणार आहे. त्याकरिता आवाज उठवला पाहिजे. जे चुकीचं घडत आहे, त्यावरती आपण संपूर्ण संघटितपणे आवाज उठवणं ही काळाची गरज असणार आहे. यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही नक्की कमेंट्स करून तुमचे मत या ठिकाणी नोंदवू शकता. तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तूर्तास आपण या ठिकाणी थांबूया. खूप खूप धन्यवाद.